जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख स्वामी. कष्टाचे फळ स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. स्वामींचे हे वर्णन कानी पडताच स्वामी भक्तांना एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते. स्वामींचे हे अस्तित्व अगदी ठायी ठायी आपल्याला अनुभवायला मिळते. स्वामींचे मठ जगभरात आहेत, पण आपण कधी गणपतीपुळे ते गणपतीच्या दर्शनाला जाणार असाल तर तेथून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर स्वामी समर्थांचा मठ आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात स्वामींची भेट घेणं म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच असते. आजूबाजूला सुंदर निसर्गरम्य परिसर, आंब्याची बाग आणि त्यात स्वामींचा मठ. असे वातावरण पाहिले की चित्रकाराने चित्र तर काढले नाही ना असा भास होतो. हे स्वामींचे मंदिर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जाकादेवीजवळ विले गावात. त्या गावात हे स्वामींचं सुंदर मंदिर आहे. शांत आणि निसर्गरम्य वातावरण. आत प्रवेश करताच भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणाने मन फुलून जाते. स्वामींचे हे मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी सर्वसामान्यांना खुले असते. हे मंदिर कसे निर्माण झाले याबाबत मूळ पुण्याचे रहिवासी असलेले संजय आदिवंत यांच्याशी चर्चा केली असता मंदिर उभे राहिले ते फक्त स्वामी भक्तीतून असे त्यांनी मत व्यक्त केले. संजय आदिवंत हे पुण्यात डेप्युटी इंजिनियर म्हणून कामाला होते. स्वामी भक्त असलेले आदिवंत यांचा कोकणात काहीही संबंध नव्हता, पण त्यांच्या मित्राच्या आग्रहाने त्यांनी 2013ला मालगुण येथे छोटीशी जागा घेण्याचा निर्णय घेतला आणि ते कोकणात आले. संजय आदिवंत नेहमी पौर्णिमेला स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोट येथे जात असत. स्वामींनीही त्यांना कधी कमी पडू दिले नाही. स्वामींचे मंदिर बांधण्याचा निश्चय आदिवंत यांच्या मनाशी होता. आता ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे तेथे स्वामींचे मंदिर बनवूया असे त्यांच्या मनात आले. पण आपण दुसऱ्यांच्या गावात आलो आहे, गावकरी कसे रिॲक्ट करतील ही शंका निर्माण झाली होती. याच दरम्यान गावातील काही लोक आदिवंत यांना भेटायला आले. विले गावामध्ये आदिवंत यांनी आंब्याच्या बागेसाठी ही जागा विकत घेतली होती आणि त्यातीलच काही जागेची मागणी गावकऱ्यांनी केली, कारण त्या ठिकाणी गावाचं खळं होतं. आदिवंत यांनी जागा देतो म्हणाले, पण कशासाठी हवे आहे असे विचारले. तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण गावकऱ्यांना तिथे स्वामींचे मंदिर उभारायला जागा हवी होती आणि आदिवंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वामींची इच्छा असेल तर मंदिर मी उभारतो असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं. मात्र तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ती जागा योग्य नसून रस्त्याच्या पलीकडे म्हणजे आता मंदिर जिथे आहे तिथे मंदिर बांधायचं ठरलं. स्वतः सिव्हिल इंजिनियर असलेल्या आदिवंत यांनी 2021मध्ये मंदिर बांधकामाचे काम सुरू केले. स्वतःजवळ असलेली पुंजी, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी असे आर्थिक नियोजन करत मंदिर 3 वर्षात स्वामींच्या कृपेने पूर्णत्वास आले. सर्वांच्या मेहनतीने, गावकऱ्यांच्या आणि स्वामी भक्तांच्या उपस्थितीत करवीरचे शंकराचार्य यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि धार्मिक पद्धतीने मूर्तीची स्थापना झाली. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना.
त्याने वाक्य हे सगळी महावाक्य आहे ना, लक्षात ठेवा. जशी वेदांची महावाक्य आहे तशी ही सुद्धा सगळी महावाक्य आहे. आणि मग स्वामी समर्थांनी कोणतं वाक्य धारण केलं? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या प्रत्येक वाक्याला आध्यात्मिक अर्थ आहे. आणि हे स्वामी मंदिर सर्वांसाठी खुले झाले. ज्या जागेवर प्रथम मंदिर बांधण्याचे ठरवण्यात आले होते तेथे आता अनाथ आश्रम उभारायचा मानस आदिवंत यांचा आहे. आध्यात्मिक आनंद आणि समाधानी असल्याचे मत संजय आदिवंत यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक वर्षी स्वामींचा प्रकट दिवस, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती आदी कार्यक्रमाचं आयोजन या मंदिरात केलं जातं. विले ग्रामस्थ, आजूबाजूच्या गावातील भक्तजण रोज आणि मुख्यतः गुरुवारी आरतीला मोठ्या संख्येने जमत असतात आणि स्वामींचा आशीर्वाद घेत असतात. स्वामींची मूर्ती राजस्थान येथून तयार केली आहे. मूर्तीकडे पाहिलं की वाटतं जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी भक्तांनी एकदा तरी या मठाला भेट दिलीच पाहिजे. श्री स्वामी समर्थ.